नमस्कार, मी भीमराव खडळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला झापलेलं आहे। त्याची कारण ही तशीच आहेत। निवडणूक आयोगाने त्यांना मतदानाची आकडेवारी मागितलेली आहे, लोकसभेची आणि विधानसभेची। बघा, ज्या ज्या राज्यांमध्ये घोटाळा झालेला आहे त्यामध्ये बघा, सर्वप्रथम हे गुजरात होतं। गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, उत्तराखंड आणि त्यानंतर दिल्ली, हरियाणा आणि महाराष्ट्र अशा राज्यांमध्ये मतदानामध्ये घोळ झालाय असं विरोधी पक्षाचं मत आहे। तर त्यातच बघा, जी लोकसभेला 83 लाख अचानक मतदार जे वाढलेले आहेत, म्हणजे जी आकडेवारी मत झालेली संख्या आणि वाढीव संख्या त्याचा जो बजेट जुळला नाही, तर त्याच विषयावरती बघा सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला झापलेला आहे। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये निवडणुका 2024 मध्ये झाल्या, दिल्लीमध्ये झाल्या। महाराष्ट्रासह दिल्लीसह देशभर ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यातल्या प्रमुख राज्य म्हणजे बघा, गुजरात पासून सुरुवात झाली। गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्र या ठिकाणच्या ज्या निवडणुका झाल्या, तसंच 2024 मध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली, ही लोकसभेची निवडणूक आणि या सगळ्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, ह्या निवडणुका कुठेतरी मॅनेज झाल्या असं राहुल गांधी यांनी सनसनाटी आरोप हा निवडणूक आयोगावरती केलेला आहे, आणि ते तितकं खरंही आहे। वास्तविक पाहता बघा, सगळ्यात आधी गुजरातमध्ये निवडणूक झाली। गुजरात मधली जी निवडणूक गेल्या पंचवार्षिकची झाली होती, त्या पंचवार्षिकला काँग्रेसचे 79 आणि भाजपचे काही 110 100 वगैरे असं आलं होतं, 85 99 असं काहीतरी आलं, म्हणजे 5-6 सीटांनी इकडे तिकडे झालं होतं। तसंच राजस्थान मधली निवडणूक देखील काटेकी टक्कर झाली होती। राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश मध्ये देखील असंच झालं होतं, हरियाणामध्ये देखील असंच झालं होतं। परंतु यावेळी ज्या निवडणुका झाल्या 2022-23च्या पुढच्या ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला फार मोठं असं मॅन्डेट मिळालं। हे मॅन्डेट म्हणजे जे त्यांना जे विधानसभा सदस्य सीट ज्या मिळाली, ते आमदार जे निवडून आले हे कामावरती निवडून आले नाहीत असं अनेकांचं मत आहे। म्हणजे देशामध्ये, राज्यामध्ये जी महागाई आहे, महागाईने लोक हरपाळून गेलेली आहेत। तसंच जीएसटी अमकं तमकं हे जे लावलेलं आहे, आमदार खासदार ह्यांचे नातेवाईक, पुढारी सुडारी हे लोक ज्या जमिनी बळकावतात कुठे, ह्यांच्यापासून होणारा अन्याय, अत्याचार, शेतकरी आंदोलन, शेतकऱ्यांचा उद्रेक झालेला हे आपण सगळं पाहिलेलं आहे। आणि असं असताना शेतकरी किंवा सर्वसामान्य मतदार या सरकारला मतदान देईल असं वाटत नव्हतं। सगळ्यांना वाटायचं, कुणाला जरी विचारलं तरी तो माणूस म्हणायचा, मी यांना मतदान दिलेलं नाही। मग हे सरकार निवडून आलं कसं? बघा, कर्नाटकचं सरकार भारतीय जनता पक्षानं पाडलं होतं, मध्य प्रदेशचं पाडलं होतं, राजस्थानचं शेवटपर्यंत राहिलं होतं। म्हणजे त्या काळात ही सरकार पाडली, सरकारने सरकार ताब्यात घेतली, परंतु त्यानंतरच्या निवडणुका सरकार पाडण्याची गरजच पडली नाही। तर तिथं कुठंतरी काहीतरी फ्रॉड झाला असं राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये तसंच वारंवार पत्रकार परिषद घेऊन सांगतायत। निवडणूक आयोगावरती नवनवीन असे आरोप करतात। त्यांचं असं मत आहे राहुल गांधी सहित सगळ्या विरोधी पक्षांचं असं मत आहे की बाबा, समजा महाराष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं तर 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये, म्हणजे जो 2024च्या अगोदर 2019 ते 2024 या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रात जवळपास 30 लाख नवीन मतदारांची नोंद झाली। म्हणजे ही कुठपर्यंत झाली? लोकसभेपर्यंत झाली। आणि लोकसभेनंतर मात्र अचानक 5 महिन्यात 40 लाख मतदार कशा पद्धतीने वाढले? म्हणजे एकंदरीत 40 आणि 70 लाख मतदार नवीन वाढलेले आहेत। आणि हे जे 30 लाख सोडून दिले, उर्वरित जे 40 लाख मतदार जे वाढलेले आहेत, ते 40 लाख डिवाइड 288 मतदारसंघ, आणि हे जे वाढलेले मतदार आहेत या लोकांनी मतदान केलं नसून हे डायरेक्ट भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला डायरेक्ट मतं गेलेली आहेत। म्हणजे या समजा एखाद्या मतदारसंघात जर म्हणजे असं डिवाइड जर केलं तर समजा 40,000 मतदान एका
मतदारसंघात धरलं म्हणजे किंवा 30,000 धरलं तर 30,000 मतदान हे डायरेक्टली त्या उमेदवाराला जात आहेत आणि यामुळंच मतदार संख्येमध्ये घोळ झालाय असं राहुल गांधी यांचं मत आहे. राहुल गांधी यांनी गुजरातचं उदाहरण दिलं. गुजरातमध्ये देखील काँग्रेसचा सुपडासाप झाला. 150+ जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या आणि इथूनच खरी सुरुवात ही ईव्हीएम मशीन किंवा मतदार संख्या वाढवून मतदानामध्ये घोळ करण्याची पद्धत ही इथूनच सुरुवात झाली असं राहुल गांधी यांनी सरासर आरोप केलेला आहे. आणि गुजरात इलेक्शन झाल्यानंतर मात्र मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, झारखंड असेल, तसंच आता हे जे उत्तराखंड असेल, तसंच हे जे दुसरं राज्य आता हरियाणा, दिल्ली ही राज्य जी आहेत कशा पद्धतीनं ताब्यात घेतली हे राहुल गांधी यांनी विसंबूत सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्राची देखील आकडेवारी सांगितलेली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील कशा पद्धतीनं मतदार वाढवलेले आहेत हे देखील सांगितलेलं आहे. त्यातच आता बिहारची निवडणूक सुरू आहे. बिहार निवडणुकीमध्ये मतदार याद्या ज्या आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालेला आहे. तिथं आरजेडी म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचे जे सध्या युवा नेते आहेत यांचं मतदानच नव्हतं. त्यानंतर मात्र अचानक 2 मतदारसंघामध्ये नाव आलं. निवडणूक आयोगाच्या ज्या मतदार याद्यांचा जो घोळ आहे हा घोळ काय संपना मिटना अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक आयोगावरती टीका टिप्पणी करण्यात आलेली आहे आणि निवडणूक आयोगाला धारेवरती धरण्यात आलेलं आहे. तसंच बघा, राहुल गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीचा देखील दाखला देत त्यांनी असं सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये 107 असे मतदारसंघ आहेत की याच्यामध्ये याद्यांमध्ये घोळ झालेला आहे. या मतदारसंघामध्ये 107 ठिकाणी जे लोक 10 वर्षापूर्वी मरण पावलेले आहेत ह्या लोकांनी मतदान केलेलं आहे. तर ही आश्चर्यजनक अशी आकडेवारी आहे की 10 वर्षापूर्वी मेलेला माणूस पुन्हा मतदान कसं काय करू शकतो ही शंकेला वाव आहे. म्हणजे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की हे वाढलेले मतदार आहेत याची आम्हाला यादी मिळावी. तसंच भारतातले जे काय मतदार आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातली फक्त यादी मागितली होती. महाराष्ट्रामध्ये जे काही नवीन मतदार वाढले, जुने काय मतदार आहेत यांची यादी मिळावी असं मागितलं होतं, परंतु निवडणूक आयोगाने ते दिलेलं नाही. त्यानंतर राहुल गांधी यांनी मात्र ऑनलाईनच्या याद्या काढून प्रत्येक ठिकाणी त्याचा सर्वे सुरू केला आणि सर्वे मध्ये जे समोर आलं ते भयान वास्तव आहे. म्हणजे लोकसभा इलेक्शन मध्ये जे झालं तेच विधानसभेला देखील झालेलं आहे. म्हणजे विधानसभा इलेक्शन मध्ये देखील 10 वर्ष मयत झालेले लोकांनी मतदान केलंय असं दाखवण्यात आलेलं आहे. मग हे मतदान कशा पद्धतीनं बोगस झालं याची देखील निवडणूक आयोगाने दखल घ्यायला पाहिजे होती, परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये ती घेतली गेली नाही असं वारंवार राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे. परंतु आता राहुल गांधी यांच्या म्हणण्याला निवडणूक आयोग कितपत मान्यता देतोय, तसंच सुप्रीम कोर्ट काय करतंय हे देखील महत्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाने देखील राहुल गांधी यांना फटकारलेलं आहे की जे काही आरोप केलेले आहेत त्यात किती तथ्य आहे अशा स्वरूपाची फटकार ही राहुल गांधी यांना लावलेली आहे. आता राहुल गांधी म्हणतायत की माझ्याकडे अशी माहिती आहे की निवडणूक आयोगाच्या विरोधात आटोम बॉम्ब फुटेल आणि निवडणूक आयोगच कुठे दिसणार नाही. परंतु राहुल गांधी यांचं सूचक आणि त्यांना असं वाटतंय की ह्या निवडणुकीमध्ये घोळ हा 100% ना 1000% घोळ हा झालेला आहे. त्यामुळं 107 ठिकाणचे जे खासदार आहेत हे अपात्र होतील आणि जे खासदार आहेत ते अपात्र होतील आणि पुन्हा या ठिकाणी निवडणूक घ्यावी लागेल असं राहुल गांधी यांनी एकंदरीत सूचक सांगितलेलं आहे. राहुल गांधी हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणारच आहेत, परंतु निवडणूक आयोगाला मात्र सुप्रीम कोर्टाने जी चपराक मारली त्यामुळं निवडणूक आयोग देखील घायाळ झालाय, मोदी शहा देखील घायाळ झालेत, हेच एकंदरीत या काही गोष्टींवरून दिसून येतं. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.